मी मुंबईला यासाठी औषधं घ्यायला आलोय. आजकाल ती जास्तच आजारी असते. आई पण आलीये? नाही, तिला चाकचा आता हलता पण येत नाही. औषधं घेऊन संध्याकाळची एसटीने जाणार आहे परत. जाऊ मी? अरे वा, आता बरं जाऊ दे. माझ्या आता चहा प्यायल्याशिवाय. नाही नाही अगं, माझ्या इथं कोणीच ओळखीचं नाही ना. मी जातो. अरे मी आहे ना. मला त्या भवानी माईशी बोलावं लागणार. जा जा जा, बोल. भेट भेट त्या भवानी माईला भेट. बघच ती कशी आहे. बघणारच आहे. राजन, गणे आता मोठा झाला असेल ना? असा अचानक कुठला माणूस मोठा होईल का? ए, तुला माहिती नाही, माझा गण्यालाही डेंजर आहे. मला शोधण्याच्या नादात होईल पण मोठा. जानकी, अगं हा कोण? हा राजन. हा राजन? अमृताताई. नमस्कार. नमस्कार. हे सगळ्यांनाच माहिती आहे की एक ना एक दिवस मरण येणार. पण जेव्हा तो मृत्यू बंद दारावर धडकू लागतो ना, तेव्हा काळजाचं पाणी पाणी होतं. सकाळपासून 10 वेळा कपाळाला लावले, पण मारू नाही शकलो मी. एक काम कर, स्वतः मरण्याआधी मला मारून टाक. नाही आतेबाई, तुला का? या घराचा आधार आहेस तू. हे घे, हे घे आणि तू मला मुक्त कर. मला मुक्त कर. मला मुक्त कर. मुक्त कर मला. काय झालं? इथे आले तेव्हा आत्याबाईंनी भाऊजींच्या कपाळावर पिस्तूल रोखलं होतं. गोळी मारणारच होत्या, पण माझ्यामुळे वाचले ते. वामन, तिला घेऊन जा इथून. नोकरना घे मी इथली. मोठी सून आहे या घरची. या घरची मोठी सून तू कधीच नव्हतीस. नाईलाजाने आम्हाला करून घ्यावी लागली. तुझं सुदैव आणि आमचं दुर्दैव म्हणून नर्मदेची जागा घेतलीस तू. आज काय तो सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय मी इथून हलणार नाही. आईला गप्पा बस. कोणासमोर काय बोलतेस कळतंय का तुला? हे बघा, माझ्या हातातल्या बांगड्या आता तुम्ही तुमच्या हातात भरा. हे तेवढं तमाशा चालला आणि तुम्ही मलाच काय गप्पा राहायला सांगताय? गप्पा तर तुला केव्हाच करायला हवं होतं ग. आमचा वामन गरीब म्हणून तू आमच्या डोक्यावर बसलीस. डोक्यावर मिऱ्या वाटणाऱ्या नकोच आहेत तुम्हाला, पण सुमित्रासारखी सगळी तुमच्या ताटाखालची मांजरं नाहीयेत. वामन, घेऊन जा तिला इथून. नाही जाणार आहे मी. आज जगाला ओरडून सांगेन की भाऊजी या वयात गुडघ्याला बाशिंग बांधायला निघालेत. त्यांच्यासाठीच पोरींची शोधाशोध चालली आहे ना? वामन, मी तुझ्या समोर हात जोडतो, जरा तुझं तोंड बंद ठेव. आपल्या आवाजाला हे घाबरतील, पण मी घाबरणार नाहीये. आता तर तू इथून निघून गेली नाहीस तर त्याचे परिणाम फार वाईट होतील. मला नको हे फुकटचे मान सन्मान. अगं, अहिल्या, ह्या चाव्या नर्मदा बहिणींच्या कमरेला होत्या. त्यांना कधीही तू असं ओरडताना आरडाओरडा करताना ऐकलंयस, पाहिलंयस? मग नव्हतं मरू द्यायचं त्यांना. अहिल्या, त्यांची कार्बन कॉपी बनून जगण्यासाठी मी या घरात आले नव्हते. मला माझी मतं आहेत आणि मी ती मांडणार. या चाव्या तिने परत दिल्यात. म्हणजे पण तिने परत केल्या, पण तू कशा घेतल्यास? माझ्या हातात आपटून निघून गेली ती. निघून गेली? कुठे? माहित नाही, पण रागाच्या भरात गाडी काढली आणि गेली. अरे पण मग तू काय करत होतास? थांबवायचं नाहीस का तिला? मी थांबवलं नसेल का दादा? काय करायचं या मुलीचं? फोन लाव. उचलत नाहीये ती. अरे देवा. पाहिलं सात्याबाई, आजपर्यंत ज्या घटना घडत नव्हत्या त्या घडू लागल्या आहेत. तू आधी तिला शोध. या चाव्या